स्थळाचा नुसता विषय काढला तरी आमचा भैया गुपचूप बाहेर सटकायचा. वयाचा आणि मुलींच्या स्थळाचा आकडा 32च्या पुढे गेल्यावर आणि एक नकार ऐकायला त्यानं तर कुठनं जोर आणायचा हो. असतं एखाद्याचं बाशिंग जड. खरं या जडपणाखाली आई बाप भावा बहिणीचं मन पाक दबून जातंय बघा. मध्यस्थी गाठले, मेळावे केले, गावोगाव फिरलो. मोठा भाऊ म्हणून कुठं कमी नाही पडलो. पण योग बघा कसा असतोय. भैयाच्या गॅरेजमधल्या काळ्या मिठ्ठ्या हातातच त्याची हळद दडली होती अहो. याच्या गॅरेजमधल्या प्रामाणिक कामानं एका कायमच्या गिरायकानं त्याच्या पाहुण्याच्या पोरीसाठी विचारलं. मग काय, एका किकमध्ये आमच्या भैयाची गाडी सुसाट आणि आमची गाडी बस्त्याची चौकशी करायला थेट कोल्हापूर गारगोटी रोडवरच्या इस्पुर्लीच्या अनुरूप कलेक्शनच्या दारात. इथं बस्त्याच्या साड्यासंग टॉवेल फ्री आहेत म्हणून समजलं आणि मी हिशेब काढला बरं का. भैर बस्त्याला 1 लाख रुपये खर्च येत असला तर इथं होलसेल मिळतंय हो. 50,000 काम होतंय बघा. आणि 15 ते 25 एप्रिलच्या दरम्यान दररोज 5 लकी कस्टमरना 1450ची पैठणी मिळणार आहे म्हणा. इथली आपुलकी बघून इथं कपड्यांची आणि माणसांची क्वालिटी 1 नंबर आहे याची खात्रीच पटली. म्हणूनच उद्या पाहुण्यांना बस्त्यासाठी इथंच यायची गळ घातली. आता घरातल्या सगळ्यांचीच कपडे खरेदी अनुरूपमध्ये करणार आणि आमच्या भैयाची संसार गाडी सुराला लागणार.